नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या दिवशी मोठी भेट। या कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त वेतनाचा लाभ। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची मोठी भेट मिळालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त 10,500 रुपयांचा लाभ मिळणार आहे। यामुळे आता सणासुदीच्या दिवसामध्ये सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असे बोलले जात आहे। गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गरम आहे। नुकत्याच काही दिवसापूर्वी वर्तमान शिंदे सरकारने राज्यातील मराठा बांधवांना 10% आरक्षण देण्याचे जाहीर केले। या आरक्षणाच्या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात सर्वेक्षणही केले होते। या सर्वेक्षणाच्या कामकाजाची जबाबदारी काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आली होती। पण हे कामकाज सदर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त काम असल्याने यासाठी त्यांना आता अतिरिक्त मानधन मिळायला पाहिजे अशी मागणी होत होती। आणि विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सदर कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन उपलब्ध करून दिले जाईल अशी ही ग्वाही दिली होती। यानुसार आता संबंधित कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना अतिरिक्त 10,500 रुपये दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आणि याबाबतचे परिपत्रकही 2 एप्रिललाच निर्गमित करण्यात आलेले आहे। निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार आता प्रति पर्यवेक्षक रुपये 10,500 तर प्रति प्रशिक्षक रुपये 10,000 इतके मानधन हे संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहेत। सदरचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांना अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। म्हणजेच आता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेल्या बँक खात्यात शासनाकडून अतिरिक्त वेतनाचा पैसा प्राप्त झालेला आहे। आता हा निधी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे। यामुळे आता सदरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही बोलले जात आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार।